खरं त्यांचा संपूर्ण जीवनपट या स्मरणिकेमध्ये आहे। हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या शुभ हस्ते सन्माननीय बापूसाहेब देशमुख यांच्या स्मरणिकेचं प्रकाशन आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूयात। अर्थात बापूसाहेबांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्यांच्या। आज त्यांच्या स्मरणिकेचं प्रकाशन होते। संपूर्ण त्यांचा जीवनपट या निमित्तानं आपल्याला वाचायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे। अतिशय देशमुख परिवाराच्या दृष्टीने सुंदर आणि अभिमानास्पद क्षण। यानंतर विनंती असेल हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अक्षय अतिशय आनंदमय प्रसंगी उपस्थित श्रेष्ठवरील मान्यवर, सर्व थरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते, उपस्थित माता बंधू भगिनींनो, अभिष्टचिंतन सोहळ्याच्या उपस्थितीमध्ये आपल्याला आज एक नाविन्य घटना अशी की आपण एखाद्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होणे इतकं मोठं नाही, पण आपल्याच गावात आपल्याच घरात आणि आपलाच कार्यक्रम असल्यामुळे मी ते थोडंसं मान्य केलं। नाही तर इतके मोठी माणसं आपण नाहीत की एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या अभिष्टचिंतनाला आपण अध्यक्ष व्हावं, पण आपल्याच मातीतला आणि आपलाच कार्यक्रम असल्यामुळं थोडंसं ते स्वीकारलं मी। बाबासाहेबांबद्दल सांगायचं म्हणजे एक गोष्ट सांगतो, माणूस कोणताही मोठा व्हायचा असेल तर त्या व्यक्तीला मोठं होण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक असतात। स्वतःचं प्रारब्ध अनुकूल पाहिजे, आईवडिलांचे संस्कार पाहिजे, आणि तिसरी गोष्ट स्वतःची कष्ट करण्याची तयारी पाहिजे। ह्या जगामध्ये जर आत्तापर्यंत जेवढी विद्वान आणि मोठी माणसं झाली तर प्रत्येक माणूस मोठा होण्याला गरिबी हा अडसर नाही आहे। वाक्य नाही का, माणूस मोठा होण्याला गरिबी हा अडसर नाही आहे। आपल्याला वही नव्हती, पुस्तक नव्हतं, पेन नव्हता, दप्तर नव्हतं, चांगले कपडे नव्हते, ही अडसर नाही आहे, हा अडसर नाही आहे। गरिबीतून माझी कष्ट करण्याची तयारी असून मी एका चांगल्या पदावर जाऊ शकतो, हा गरिबीवर मात केल्याचा सगळ्यात मोठा उत्तम आहे। गरिबी हा किंवा पास होणं नापास होणं, आता आपण बऱ्याच वेळा म्हणतो एखादा मुलगा नापास झाला, तुम्ही सगळे विद्वान माणसं बघा, सगळे विद्वान कधीतरी एकदा नापास झालेत। मनुष्याला मोठं व्हायचं असेल तर पहिलं वाक्य आजच्या अभिष्टचिंतनाला, गरिबी हा अडसर नाही, अडसर नाही आहे, गरिबी हा अडसर नाही। एक, स्वतःची कष्ट करण्याची तयारी असेल, पण तयारीमध्ये अजून एक भाग आहे, सृष्टीतल्या सगळ्या प्राण्यांमध्ये आनंदमय नावाचा कोश मानवामध्ये 5 कोश आहेत। अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, आणि 5वा एक कोश आहे विज्ञानाच्या एज्युकेटेड लोकांच्या लगेच लक्षात येईल, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, आणि 5वा जो कोश आहे तो आनंदमय कोश आहे। आणि आनंदमय कोश ईच अँड एव्हरी एनिमल नाही, ईच अँड एव्हरी एनिमल नाही आहे। आनंदमय कोश ओनली प्रेझेंट इन मॅन अँड मॅन, ती फक्त माणसामध्येच आनंदमय कोश आहे। आणि त्या आनंदमय कोशाचा पुरा फायदा या माणसाने आत्ता हसत हसत सुद्धा घेतला। याचा अर्थ आज ही व्यक्ती आतूनही आनंदी आहे आणि बाहेरूनही आनंदी आहे। मग आनंदमय कोश हा तुमच्या माझ्या सगळ्यात आहे, पण तुम्ही सगळ्यांवर नजर टाका, बसलेली माणसं 60% लोक अशी बसलेली आहेत की अतिशय थंडीनं गारठल्यासारखी बसलेली आहेत। आपल्या जीवनामध्ये जर आनंद प्राप्त करायचा असेल, आता त्यांच्या अभिष्टचिंतनाला आपण सगळे हजर आहे म्हणल्यावर त्यांचा 100वा सुद्धा आपण पाहणार आहोत, 100वा पाहणार आहोत। आणि कधी ध्यानात ठेवायचं, माणसाची आयुर्मर्यादा किती आहे याला किंमत नाही आहे। व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स। माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आणि कर्तृत्वावर आहे। विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नो एनी व्हॅल्युएशन। माणसाजवळ ज्ञान नसेल तर त्याच्या उंच माणसं कधी होतात, एकतर लाचार माणूस झाला
की तो मोठा होतो. वाक्य कळतंय का बघा. लाचार माणूस झाला की तो मोठा होतो आणि कष्टाने प्रयत्न करून धन संपत्ती मिळवली की तो एक मोठा होतो. याला दोन प्रकार आहेत. एक आसुरी विचाराने मोठा होतो आणि एक सात्विक विचाराने मोठा होतो. आसुरी विचाराने मोठी झालेली लोक गडगंज संपत्ती कमवतात, पण शारीरिक व्याधी, कौटुंबिक असमाधान, घरामधला ताणतणाव, शरीराला झालेल्या पीडा याच्यामुळे ते त्या संपत्तीचा उपभोग भोगू शकत नाहीत. संपत्ती असेल पण मानसिक तणाव, कौटुंबिक असमाधान, समाधान नाही. तर संयमान सगळं आहे म्हणून तो अभिष्ट चिंतन आहे. नाही तर बऱ्याच घरांमध्ये संपत्ती इतकी आहे की नो काउंटिंग, पण प्रत्येकाचा औषधाचा सेपरेट कप्पा आहे. प्रत्येक माणसाचा सेपरेट कप्पा आहे आणि त्या कप्प्यातल्या टॅबलेट मिसेसला चालतात, त्या मिस्टरला चालत नाहीत. मिस्टरला चालतात, त्या मिसेसला चालत नाही. आणि दोघांच्या गोळ्या सुनेला चालत नाहीत. प्रत्येकाचा कप्पा सेपरेट आहे. एक वाक्य सुंदर आहे. या विश्वात कर्म सिद्धांत नावाचं एक वाचन आलं माझं. कर्म सिद्धांतामध्ये अशी वाक्य आहे, या विश्वात तुम्ही सगळं करू शकता आणि सगळ्याला माफी आहे. सगळं करू शकता आणि सगळ्याला माफी आहे, पण या विश्वात कर्माला माफी नाही. हे ध्यानात ठेवा. चांगल्या कर्माला फळ चांगलं आहे आणि वाईट कर्माला फळ वाईट. एक शंका आहे तुमची सगळ्याला बसले लोकांची, स्टेजवरच्या सिस्टीमवाल्याच्या सगळ्यांची एक शंका आहे. सगळ्यांच्या डोक्यात आहे. फक्त मी बोलून दाखवणार आहे, तुम्ही झाकून ठेवणार आहे. सगळ्यांचे आहे ते. महिला बिला खुर्चीवरचे मागचे सगळे, रिटायर सर्व्हिसवाले सगळे कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते, सगळ्यांच्या डोक्यात एक आहे की आम्ही चांगलं वागून आमचं वाईट का होतं. शंका कबूल हमार का तुम्ही. आणि समोरची माणसं हलकट वागून टॉप का. लबाड बोलू नका, ही शंका तुमच्या मनात आहे. मी फक्त फुटक्या तोंडात असल्यामुळे बोललो आणि तुम्ही आतल्या गाठीचे असल्यामुळे झाकून ठेवलं. नाही तर ही शंका प्रत्येकाच्या डोक्यात आहे. अरे मी इतका चांगला वागतोय तरी माझं वाईट आहे आणि शेजारच्या घरामध्ये काहीच नाहीये तरी ती माणसं खाऊन पिऊन सुखी आहे. काय व्हॉट इज एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट. त्याला काय कारण आहे. मी MA आहे, 7वी ना, मी MA BEd आहे, MPhil आहे, मला 3000 पेमेंट आहे आणि माझ्या पेमेंटवर सही करणारा अंगठे बहादर आहे, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. अशी काय भानगड आहे नक्की. ती भानगड तुम्हाला एका मिनिटात सांगतो. काय सगळ्या लोकांची तीच शंका आहे की बुवा गरीब, आम्ही चांगलं वागून वाईट आणि वाईट वागणाऱ्यांचं चांगलं. याला 3 कारणं सांगू का. एक, काही कर्मांना तात्काळ फळ आहे. काही कर्मांना तात्काळ फळ आहे. उदाहरणार्थ पाणी पिलं, तहान लागली, पाणी पिला, कर्म शांत झालं. भूक लागली, अन्न खालं, कर्म शांत झालं. पण काही कर्मांना उदय काळ येण्यासाठी वाट पाहावी लागते. आपण जेवढे कीर्तनावर बसलेले माणसं आहे ना स्टेजवर खाली वरते, आपण जेव्हा लहानपणी गरीब होतो तेव्हा जेव्हा जी माणसं श्रीमंत होती ती आज सगळी गरीब आहेत. आपल्या वडिलांनी ज्यांच्या शेतात आऊ टाकलं त्यांना आता जमीन नाही आहे. आपल्या वावरात ज्यांचा ट्रॅक्टर नांगरायला येत होता आता त्यांचं पोरग आपल्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे. तुमच्या डोक्यात घुसत आहे का पा. आणि लगेच पटलं तुम्हाला ते. त्याचं उत्तर आहे का. काही कर्मांना तात्काळ फळ आहे पण काही कर्मांना वाट पाहावी लागते. पण ते कर्म चुकताय का. फक्त त्याला काही काळ वाट पाहावी लागते. ज्ञानोबाने कोवी केली इतकी सुंदर आहे. बाजरी पेरली तर तिला 4 महिने तुम्हाला वाट पाहावी लागेल. वाट, मग तुम्हाला धान्य मिळतील. तसं जी माणसं गरिबीत मोठी होतात ती तात्काळ मोठी होतात
पण जी मोठी झालेली माणसं असतात ती आचरणाने तात्काळ बर्बाद होतात. याला काही काळ थांबावं लागतं. काही काळ थांबू द्या. बरे तुम्ही कधी दुसऱ्याच्या इस्टेटीवर वैभवावर जळू नका, होऊ द्या, त्याला थोडा काळ आहे. आणि तो एकच वाक्यात तुमच्या लगेच लक्ष देईल. एकच मिनिट मला सांगा, दशरथाला मुलगा झाल्यावर शाप आहे का अगोदर आहे? 2 मिनिटं तुम्ही डोकंच वापरा. आता राजा दशरथाला तू पुत्र शोकाने मरशील हा शाप मुलगा झाल्यावर आहे का अगोदर आहे? अगोदर. त्याला मुलगा झालेला नाही. मुलगा राजा दशरथाला झालेला नाही, पण श्रावणबाळाच्या आईवडिलांनी दिलेला शाप आहे. मग राजा दशरथाला तो शाप भोगण्यासाठी लग्न, यज्ञ, पुत्रकामेष्टी यज्ञ, तो पिंड नेणं, हनुमान जन्माला येणं, मग 4 मुलं येणं, ते मुलांचं लग्न होणं, ती मुलं मोठी होणं, ती मुलं वनवासाला जाण्याच्या अगोदर गादीवर बसणं, आणि गादीवर बसणारा मुलगा वनवासाला जाणं, आणि पुत्राचा विरह न सहन झाल्यामुळं राजा दशरथ मरणं, एवढा काळ दशरथाला वाट पाहावी लागली. तसं ह्या माणसाने शून्यातून शिवसेना उभी केल्यानंतर त्यांना चांगलं करणाऱ्याला भयानक संकटाला तोंड द्यावं लागतं. भयानक. ज्याला आयुष्यात चांगलं करायचं आहे त्याने कधी एकच ध्यानात ठेवायचं. त्यांनीच लिहिलेलं इतिहासात मी तुम्हाला सांगतो, राजे छत्रपतींची दोन्ही मुलं कमी वयात गेली. कमी. राजे छत्रपतींच्या दोन्ही मुलांना इतकं वय नव्हतं. राजारामांचं शेवटचं वय फक्त 25 वर्ष होतं. आणि त्यांचा मृत्यू जेव्हा 25व्या वर्षी झाला राजारामांचा, संभाजीराजे तर झाले, पण राजारामांच्या ज्या पत्नी होत्या तारा, तिथं राणी नाही म्हणायचं, ते महाराणी ताराराणी. राणी हा शब्द इतिहासात तिथं वापरायचा नाही, तिथं महाराणी ताराराणी. आणि त्यांनी काय केलं आहे का, सगळे हे लोकांना माहिती आहे. 26 वर्ष तरुणपणामध्ये वैधव्य प्राप्त झाल्यानंतर 26 वर्ष शत्रूशी लढाई केली. 26 वर्ष. आणि 26 वर्ष महाराणी ताराराणी जेव्हा लढत होत्या तेव्हा सैन्य पहिल्यापेक्षा कमी होतं. नीट आहे का? पहिलं सैन्य जास्त होतं, पण शत्रूला हातबल करून, शत्रूची नामुष्की करून जय मिळवल्यानंतर आपण कौतुक केलं नाही. ज्यांना त्यांनी हातबल केलं आणि नतमस्तक केलं, त्या ज्यांना नतमस्तक केलं त्यांच्या एका सरदाराचं वाक्य आहे, जो यांच्यासमोर हरला, पाय मान टेकवली, त्यांचं वाक्य आहे, त्यांच्या सरदाराचं वाक्य आहे, आपल्या नाही. आपली लोक आपल्याबद्दल कधीच चांगलं बोलू शकत नाही. त्या सरदारांचं वाक्य आहे, या विश्वात कितीही राण्या होतील पण इतक्या पराक्रमी राण्या होणार नाही. हे ताराराणींचं शत्रूने केलेलं वर्णन आहे. कितीही राण्या होतील पण 26 वर्ष शत्रूला हातबल करणारी महाराणी ताराराणीनंतर दुसरी राणी होणार नाही. आता हे वर्णन करणारे कोण आहेत? विरोधक आहेत. म्हणजे ज्यांना फार मुश्किल करून टाकलं जगायचं त्यांना. मग मोठं होत असताना किती वेदना. आता राजकारण थोडं सोपं झालंय. ही स्टेजवरची जेवढी मंडळी राजकारणात पूर्वी उतरली त्यावेळेस काळ थोडा वाईट होता. आता राजकारण थोडंसं वेगळं झालंय. आता सोयीनुसार आहे ते. पण पूर्वी तसं नाही. यसला यस, नोला नो. आता तसं नाही. मे बी, नॉट बी, पॉसिबल, इम्पॉसिबल, पॉसिबिलिटी, नॉट बी. तसं काय नाही. आता ॲज यू लाईक युअर ॲडजस्टमेंट. आता तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंट प्रमाणे तुम्ही तुमचं सेटलमेंट करू शकता. पण त्या काळात सेटलमेंट नाही. मग आपण लहान असताना, गरीब असताना, आज कोथरूडसारख्या एका चांगल्या ऐतिहासिक नगरीमधून एवढी चांगली चांगली माणसं कोथरूडमध्ये दिली महाराज. एवढी चांगली चांगली. तुम्ही चांगला अभ्यास करा. 2 माणसं स्टेजवर आहेत. आपण काय करतो? व्हॅल्युएशन करत नाही. तर सर्व्हिस करतील पण प्रशासक म्हणून वेगळा ठसा कोथरूडचाच आहे. राजकारण करून, नोकरी करून,
नोकरी करून राजकारण करून शिवसेनेवर शेवटपर्यंत निष्ठा ठेवणारा ठसाही थोडा वेगळाच आहे. हे ठसे आहेत महाराज, आणि हे ठसे उमटवताना उमटवताना त्रास होणार, पण तो ठसा बुजेल का? तुम्ही परत वाक्य आहे का? त्रास होणार पण तो ठसा बुजेल का? नाही. तर यांचं कार्य असंच चालू राहणार आहे. आणि आता त्यांना प्रकाश भाऊने सांगितलं तुम्ही आता समाजाचं कार्य करा, बाकीच्यांनी सांगितलं तुम्ही आता, आमच्या तिटिमे साहेबांनी सांगितलं, पण आताही त्यांना मी सांगतो आता तुम्ही भरपूर केलं, आता एकदा आमच्या टोळीत या. आणि आमच्याकडं जर तुम्ही आलात तर आमच्याकडं कसं असतं, कुणी या आणि चांगले विचार देऊन जा, आणि तुम्ही आमच्याकडे जर आलात तर सांगून टाकतो तुमचा 100वा आमच्याकडून होणार. कारण आताचा काळ धक्काधक्कीचा आहे, आयुष्य कमी आहे, त्या मनाने ते 61ला लय फ्रेश माणूस आहे. नाही तर 61ला नाही. आता एवढे जर चेक केले नाही, यातले 40% लोकांना शुगर आहे, 20% गोळ्या खाऊनच आलेत, काहींच्या खिशातच जात राहतोय काही झट. याचं कारण आहे मानसिक तणाव वाढलाय मला. मानसिक तणाव, रोग नाही वाढले मला, हे रोग बी काही नाही, मानसिक तणाव वाढलाय. तुम्हाला ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, आता आपण तर शुभेच्छा देणं इतके मोठे नाही, पण ही कुतूरची जी माती आहे ही वीरांना, विद्वानांना आणि अध्यात्माला पोषक असणारी माती आहे. इथं बुद्धिमानांना जन्म देणारी माती आहे. इथं आदर्श शेतकऱ्यापर्यंत शेती करणारी ही माती आहे. या मातीमध्ये नुसता सर्व्हिसवाला येतो असं नाही आहे, किंवा मोठा विद्वान माणूस येतो असं नाही. काळ्या आईतून उत्पन्न करून तोही नावलौकिक करू शकतो अशी ही माती आहे. या मातीमध्ये सगळ्या क्षेत्र आहेत, आणि त्यातला 100वा सुद्धा आपल्याकडून हवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांना आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करताना त्यांच्या आईवडिलांचं कौतुक केलं पाहिजे, आणि त्यांना या प्रसंगाच्या काळात मदत करणाऱ्या त्यांच्या पत्नीचं सगळ्यात मोठं कौतुक केलं पाहिजे. सगळ्यात मोठं कौतुक त्यांच्या पत्नीचं केलं पाहिजे. कारण जी माणसं सतत बाहेर असतात त्यांच्या पत्न्यांच्या घरात काय समस्या असतात हे मी तुम्हाला सांगू नये, कारण माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा माझ्या जास्त आहेत. आणि ह्या खरतड परिस्थितीमध्ये ती स्त्री जेव्हा संसार चालवते तेव्हा ती नेतृत्व पतीचं करत असते. हे सगळ्यात महत्त्वाची ती स्त्री मोठी असते, कशी पती हिंडत असताना बाहेर असताना कौटुंबाची जबाबदारी पेलवते. म्हणून ह्या सगळ्यांना, बसलेल्या सगळ्यांना धन्यवाद. त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज. आपण